नमस्कार. आज आपण एका अशा कायद्याबद्दल बोलणार आहोत ज्याचं वर्णन दोन टोकाच्या शब्दांत केलं जातं. एकीकडे त्याला गुलामगिरीची नवी सनद म्हटलं गेलं, तर दुसरीकडे स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचा सर्वात मोठा आधारस्तंभ मानलं जातं. हो, आपण बोलतोय 1935च्या भारत सरकार कायद्याबद्दल. मग हा कायदा नेमका होता तरी काय? गुलामगिरी की पाया? चला, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. सुरुवात करूया या एका आकड्याने. 321 ही होती 1935च्या कायद्यातल्या कलमांची संख्या. आता विचार करा, हा कायदा किती मोठा आणि गुंतागुंतीचा असेल. खरं तर त्या काळात ब्रिटिश संसदेने पास केलेला हा सगळ्यात लांबलचक कायदा होता. या एका गोष्टीवरूनच आपल्याला त्याच्या आवाक्याची आणि जटिलतेची कल्पना येते. अर्थात हा कायदा काही एका रात्रीत आलेला नाहीये. याच्यामागे एक मोठी पार्श्वभूमी होती. 1928 साली सायमन कमिशनचा अहवाल आला. मग 1930 ते 32 दरम्यान लंडनमध्ये 3 गोलमेज परिषदा झाल्या. त्यानंतर 1933 मध्ये एक श्वेतपत्रिका निघाली. या सगळ्या चर्चा, वादविवाद आणि घडामोडींचा शेवटचा टप्पा होता 1935चा भारत सरकार कायदा. भारतात स्वातंत्र्याची मागणी इतकी वाढत होती की त्याला काहीतरी प्रतिसाद देणं ब्रिटिशांना भाग होतं. चला, आता या कायद्याच्या आत डोकावून पाहूया त्याच्या तरतुदी काय होत्या. कारण वरवर पाहता यातल्या अनेक गोष्टी खूपच सकारात्मक वाटतायत. म्हणूनच काही बाबतीत हा कायदा जबाबदार सरकार स्थापन करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जातं. कसं? तेच बघूया. या कायद्यातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाकांक्षी कल्पना होती अखिल भारतीय महासंघ स्थापन करण्याची. म्हणजे काय तर ब्रिटिश प्रांत आणि जी काही संस्थाने आहेत त्या सगळ्यांना एकत्र आणून एक संघ राज्य बनवायचं. पण यात एक मेख होती. संस्थानांना सामील होण्याची सक्ती नव्हती, ती त्यांची इच्छा होती. आणि झाले तसंच, त्यांनी सामील व्हायला नकार दिला. त्यामुळे हे महासंघ कागदावरच राहिलं, प्रत्यक्षात कधी उतरलंच नाही. आता या कायद्यातला विरोधाभास बघा. एका बाजूला प्रांतांमधली दुहेरी शासन पद्धती म्हणजे डायरकी रद्द केली आणि त्यांना बऱ्यापैकी स्वायत्तता दिली. हे खूप मोठं आणि सकारात्मक पाऊल होतं, नाही का? पण दुसरीकडे बघा, तीच दुहेरी शासन पद्धती केंद्रात लागू केली. म्हणजे संरक्षण, परराष्ट्र व्यवहार असे महत्त्वाचे राखीव विषय गव्हर्नर जनरलने स्वतःकडे ठेवले आणि बाकीचे सोपीव विषय भारतीय मंत्र्यांकडे दिले. अधिकारांची विभागणी करण्याची जी पद्धत आज आपल्या राज्यघटनेत आहे तिचा मूळ स्रोत इथे सापडतो. या कायद्याने पहिल्यांदाच केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकारांची स्पष्ट विभागणी केली. त्यासाठी 3 सूची बनवल्या: संघ सूची, प्रांत सूची आणि समवर्ती सूची. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जे विषय या तिन्ही सूचींमध्ये नव्हते ते अधिकार म्हणजे शेषाधिकार सरळ गव्हर्नर जनरलला देऊन टाकण्यात आले. या कायद्याने फक्त प्रशासकीय रचनेतच बदल केले नाहीत, तर आज आपल्या व्यवस्थेचा जो कणा आहेत अशा काही अत्यंत महत्त्वाच्या संस्थांचा पायाही घातला. हे बघा, एका आधुनिक राष्ट्राच्या उभारणीसाठी लागणाऱ्या संस्था. न्यायव्यवस्थेसाठी 1937 मध्ये संघ न्यायालयाची स्थापना झाली, जे स्वातंत्र्यानंतर आपलं सर्वोच्च न्यायालय बनलं. देशाच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. प्रशासकीय कामांसाठी फेडरल आणि प्रोव्हिन्शियल पब्लिक सर्व्हिस कमिशन झाले. इतकंच नाही तर बेंगॉल, बॉम्बे, मद्रास सारख्या 11 पैकी 6 मोठ्या प्रांतांमध्ये द्विगृही कायदेमंडळ सुरू झालं. मग आता प्रश्न असा पडतो की जर या कायद्याने इतक्या चांगल्या आणि पायाभूत संस्थांची निर्मिती केली, तर मग भारतीय नेत्यांनी त्याला इतक्या टोकाचा विरोध का केला? चला, आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया. हे चित्र पाहिल्यावर सगळं काही स्पष्ट होतं बघा. एका बाजूला आहे गव्हर्नर जनरल, ज्याच्या हातात अमर्याद अधिकार आहेत, कोणताही कायदा नाकारण्याचा व्हिटो पॉवर आहे आणि सगळे महत्त्वाचे विषय आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आहेत भारतीय मंत्री, ज्यांना अधिकार तर दिले आहेत पण प्रत्येक पावलावर गव्हर्नर जनरलचं नियंत्रण आहे. म्हणजे नावापुरते अधिकार, खरी सत्ता ब्रिटिशांच्याच हातात होती. भारतीयांच्या नाराजीची कारणं अगदी स्पष्ट होती. 1. गव्हर्नर जनरलचे अनिर्बंध अधिकार. 2. संस्थानांना दिलेल्या अवाजवी सवलतींमुळे संघराज्याची कल्पनाच बारगळली. 3 म्हणजे लोकशाहीचाच गळा घोटला गेला. देशातल्या फक्त 10 ते 14% लोकांना मतदानाचा अधिकार होता. आणि सगळ्यात धोकादायक होतं फोडा आणि राज्य करा या नीतीचा विस्तार. मुस्लिम, शीख यांच्यासोबतच आता कामगारांना, महिलांना, दलितांना स्वतंत्र मतदारसंघ दिले. यामुळे देशाच्या ऐक्यालाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न होता. आणि या सगळ्यात भारताच्या सार्वभौमत्वाचा तर कुठे पत्ताच नव्हता. या कायद्यावर पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेली ही टिप्पणी अगदी मार्मिक आहे. ते म्हणाले होते, ही एक अशी मशीन आहे जिला ब्रेक तर खूप आहेत पण इंजिनच नाहीये.
म्हणजे नियंत्रणाची सगळी व्यवस्था होती, पण देशाला पुढे नेणारी खरी शक्ती म्हणजे इंजिन ते मात्र गायब होतं. इतकंच नाही तर पंडित नेहरूंनी या कायद्याला गुलामगिरीची नवी सनद असंही संबोधलं होतं. या एका वाक्यातून त्या काळातल्या भारतीय नेतृत्वाची तीव्र नाराजी आणि निराशा आपल्याला स्पष्टपणे जाणवते. मग जर हा कायदा इतका वाईट होता, त्याला इतका विरोध झाला होता, तर आपल्या राज्यघटनेवर त्याचा इतका प्रचंड प्रभाव कसा काय पडला? आणि इथेच या कायद्याचा वारसा खूप गुंतागुंतीचा आणि तितकाच रंजक ठरतो. याचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीत दिलेल्या स्पष्टीकरणात मिळतं. ते म्हणाले होते की मलाही मान्य आहे की प्रशासनाचे बारीक-सारीक तपशील घटनेत नसावेत, पण आपल्या देशातल्या लोकांना अजून घटनात्मक नीतिमत्ता म्हणजे काय हे शिकायचं आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाची एक तयार, चालू परिस्थितीतील चौकट वापरणं हे जास्त व्यवहार्य आणि शहाणपणाचं ठरेल. हा एक अत्यंत प्रॅक्टिकल दृष्टिकोन होता. तर मग आपण असं म्हणू शकतो की आपल्या घटनाकारांनी 1935च्या कायद्याचा प्रशासकीय सांगाडा जसाच्या तसा घेतला, पण त्यातला आत्मा पूर्णपणे बदलून टाकला. म्हणजे शरीर तेच ठेवलं, पण त्यात सार्वभौमत्व, लोकशाही आणि न्यायाचा आत्मा भरला. या तक्त्यामध्ये आपल्याला हा सांगाडा आणि आत्म्यातला फरक अगदी स्पष्ट दिसतो. 1935च्या कायद्यानुसार सार्वभौमत्व म्हणजे अंतिम सत्ता ब्रिटिश संसदेकडे होती. आपल्या राज्यघटनेने तो आत्मा बदलला आणि ती सत्ता आम्ही भारताचे लोक यांच्याकडे दिली. प्रशासकीय रचनेला फेडरेशन न म्हणता जाणीवपूर्वक युनियन म्हटलं, जेणेकरून कोणत्याही राज्याला देशातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार राहणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, गव्हर्नर जनरलच्या एका व्यक्तीमध्ये एकवटलेली सत्ता आता कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका यांच्यात विभागून सत्तेचा आत्माच लोकशाहीवादी बनवला. तर मग पुन्हा सुरुवातीच्या प्रश्नावर येऊया. आपण 1935च्या कायद्याचा वारसा पूर्णपणे स्वीकारला की नाकारला? याचं उत्तर हो किंवा नाही असं देताच येत नाही. सत्यदेश हे आहे की आपल्या घटनाकारांनी या कायद्यातील प्रशासकीय शहाणपण घेतलं, पण त्याचा वसाहतवादी, गुलामगिरीचा आत्मा पूर्णपणे नाकारला आणि त्याच सांगाड्यावर एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्याची भव्य इमारत उभी केली. यावर नक्की विचार करा.